लास्ट टॉपिक बघणार आहोत, ज्याचं नाव आहे रोलिंग मोशन. ठीक आहे. सो रोलिंग मोशन म्हणजे काय? आपली जी बॉडी आहे ना, जी सर्क्युलर मोशन दाखवते किंवा रोटेटिंग मोशन दाखवते, तर त्याचबरोबर ती आपल्याला लिनियर मोशन पण दाखवते. ओके, सर्क्युलर मोशन आणि लिनियर मोशन दोन्ही सायमल्टेनियसली या बॉडीमध्ये घडून येतात. ठीक आहे. जसं आपला स्पिअर आहे किंवा एखादा बॉल घेतला आपण, ठीक आहे, सिलेंडर टाईप स्ट्रक्चर असेल, सिलेंडर असेल किंवा सर्क्युलर रिंग असेल, तर ती आपण बहुतेक वेळा अशी दोन्ही या रोलिंग मोशन करताना बघितलेले आहेत. ठीक आहे. जर आपण त्यांना जमिनीवर किंवा कोणत्याही पाथवर जर त्यांना आपण ठेवलं, तर ते काय करतात? रोलिंग मोशन दाखवतायत. म्हणजे सर्क्युलर आणि लिनियर दोन्ही मोशन दाखवतात. ओके, सर्क्युलर मोशन दाखवता दाखवता ते पुढे जात आहेत, म्हणजे तिथे लिनियर मोशन पण त्यांची घडून येते. म्हणजे व्हील्स आपले जे गाडी आहेत किंवा व्हेकल्स आहेत त्यांचे व्हील्स ते काय दाखवतात? तर सर्क्युलर मोशन त्यांच्या ओन ऍक्सिस भोवती ते दाखवतात. ऍक्सिस कोणता? तर त्यांच्या सेंटरला परपेंडिक्युलर असणारा. सो त्याच्या भोवती ते सर्क्युलर मोशन दाखवतात आणि त्यांची डिस्प्लेसमेंट पण होते. सो डिस्प्लेसमेंट कशी होते? तर त्यांच्या लिनियरली होते ना. सो डिस्टन्स, ती जी लिनियर मोशन आहे ती त्यांच्या सेंटर ऑफ मास होती किंवा सेंटर ऑफ मासचं डिस्प्लेसमेंट होते असं आपण म्हणू शकतो. जसं एक एक्झाम्पल इथे घेतलंय, एक व्हील आहे बघा. व्हील म्हणू शकतो आपण किंवा स्पेरिकल बॉडी म्हणू शकतो किंवा सिलेंड्रिकल बॉडी म्हणू शकतो. तर ती काय होईल? या इन्क्लाइन प्लेन वरून काय होऊ शकते? रोल होऊ शकते. म्हणजे ही त्याची इनिशियल पोझिशन असेल. ओके, इनिशियल पोझिशन पासून ती काय होईल? रोल होत होत अशी इथपर्यंत येईल, फायनल पोझिशन पर्यंत. ओके, सो हे जे त्यांचं येस, सर्क्युलर मोशन कशी असेल तर त्याच्या सेंटर मधून पास होणार जो ऍक्सिस किंवा सेंटरला परपेंडिक्युलर असणारा ऍक्सिस, त्याच्या अलॉंग तुमची सर्क्युलर मोशन होईल. ठीक आहे, ही सर्क्युलर मोशन होईल आणि मग तो काय होईल? असा रोल होत होत शेवटी या फायनल पोझिशन पर्यंत येईल. ओके, सो त्याची डिस्प्लेसमेंट किती होते? तर या सेंटर मास टू येस फायनल पोझिशन, म्हणजे या सेंटर ऑफ मास, सिलेंड्रिकल बॉडी असली तर तिचं सेंटर ऑफ मास काय असतं? त्याच्या सेंटरवर असतं. ओके, जॉमेट्रिकल सेंटरवर असतं. तर मग ही आता सिमेट्रिकल मास डिस्ट्रीब्युशन असलेली आपली बॉडी असं म्हणूया. सो त्याचं सगळं सेंटर ऑफ मास कुठे असेल? सेंटर ऑफ मास सेंटरला असेल. ठीक आहे. सो या सेंटर ऑफ मासच्या अलॉंग ती काय होईल? लिनियर मोशन होईल. ठीक आहे. सो सेंटर ऑफ मास काय होईल? इन दिस डायरेक्शन मूव्ह होईल किंवा त्याचं ट्रान्सलेशनल मोशन आपण म्हणू शकतो या सेंटर ऑफ मासचं. ठीक आहे. आय थिंक आपण इथे काढूया सेंटर ऑफ मास. सो दिस इज युअर सर्क्युलर मोशन and this displacement is your translational motion. ठीक आहे. सो बघा, ह्या बॉडीचं रोटेटिंग आता काय होते? तर रोटेट पण होते आणि ट्रान्सलेशनल मोशन पण दाखवते. म्हणजेच काय? ही बॉडी आपली रोलिंग मोशन दाखवते. ठीक आहे. सो बघा, सर्क्युलर मोशन कुठे होते? अलॉंग the axis of rotation, and linear motion is about center of mass. Yes, is about center of mass. So या बॉडीची काहीतरी लिनियर वेलोसिटी असेल. ओके, सो लिनियर स्पीड ऑफ दॅट लिनियर स्पीड ऑफ दिस सेंटर ऑफ मास. सगळ्या या पूर्ण बॉडीचं मास कुठे? या सेंटरला आहे. तो हा मास काय होतोय? मूव्ह होतोय. म्हणजे त्याचं स्पीड असेल लिनियर स्पीड, ट्रान्सलेशनल मोशन दाखवते, त्याच्यामुळे तो काय असेल? व्ही. ओके, स्मॉल व्ही. देन दिस आर इज द रेडियस ऑफ अवर सर्क्युलर बॉडी और सिलेंडर असेल, स्पेरिकल असेल, रिंग असेल किंवा व्हील असेल, त्याची रेडियस किती असेल? आर. देन ओमेगा, ऑब्विसली तो काय दाखवते? सर्क्युलर मोशन दाखवते, त्याच्यामुळे त्याला अँग्युलर स्पीड असेल, कॉन्स्टंट अँग्युलर स्पीड.
किंवा जर युनिफॉर्म असेल तर हा स्पीड काय असेल, कॉन्स्टंट असेल. आणि अनयुनिफॉर्म किंवा अनयुनिफॉर्म आपली असेल मोशन, सर्क्युलर मोशन, तर काय असेल, हा स्पीड चेंज होत राहील. ओके, थोडक्यात ओमेगा इज इक्वल टू व्हॉट, omega is equal to v upon this r radius. So we know that. Then m is the mass of the body, m is mass of the body, and k is the radius of gyration of the body. So what is the moment of inertia? I is equal to m into k square. We know that. Okay, so या बॉडीचं मोमेंट ऑफ इनर्जी काय असेल, m into k square. K is the radiation of gyration. Then आता ही जी बॉडी आहे, दोन टाईपचे आपल्याला, एक रोटेशन आणि ट्रान्सलेशन दोन्ही मोशन दाखवते. तर त्याची कायनेटिक काय येणार, कायनेटिक एनर्जी काय येणार. ओके, सो व्हॉट इज द कायनेटिक एनर्जी ऑफ दिस बॉडी. सो कायनेटिक एनर्जी ऑफ दिस बॉडी इज इक्वल टू ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी, कारण ट्रान्सलेशनल मोशन दाखवते, प्लस द रोटेशनल कायनेटिक एनर्जी, कारण ती सर्क्युलर मोशन पण दाखवते किंवा रोटेशनल मोशन पण दाखवते. So what is the translational kinetic energy? 1 by 2 m into v square. We know that. Okay. And what is the rotational kinetic energy? Here I आपल्याला consider करावं लागेल. ठीक आहे. Mass is analogous to our moment of inertia. Right. So rotational kinetic energy काय येणार? 1 by 2 I into omega. Omega is the angular velocity. ठीक आहे. So omega square. So this is total kinetic energy of our rolling body. Then we can put this mk square. I is equal to mk square. So 1 by 2 mv square plus 1 by 2 mk square omega square. Right? And omega is also equal to v upon r. So we can put that also. V, so omega square, no? So v square upon r square. Okay. So now, see. 1 by 2 m v square. 1 by 2 m v square. 1 by 2 m v square आपण कॉमन करू शकतो. आणि इन ब्रॅकेट काय राहील, इथे 1. ओके, इथे 1. प्लस इथे काय राहील, के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. येस, सो दिस इज द टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ अवर रोलिंग बॉडी. येस, सी, आता आपल्याला कायनेटिक एनर्जी तर मिळाली. आता या रोलिंग बॉडीची व्हेलॉसिटी काय असेल आणि ऍक्सिलरेशन काय असेल ते आपल्याला फाइंड आउट करायचं. सो त्यासाठी काहीतरी कन्सिडरेशन करूया आपण, की हा जो इन्क्लाइन प्लेन आहे ज्याच्यावरून आपली बॉडी रोल होते. ओके, आणि त्याच्यातला आणि आपला हॉरिझॉन्टल प्लेन, येस दिस इज अवर हॉरिझॉन्टल प्लेन, त्याच्यातला अँगल कन्सिडर केलाय थीटा. ओके, सो theta is the angle between horizontal plane and this inclined plane. Then this side must be, yes, yes, आणि हे डिस्टन्स आपण केलंय ना, हे डिस्टन्स ते काय कन्सिडर केलंय, s. So s is the distance between initial position and final position of the center of masses. Okay, so ही जर आपण हाईट कन्सिडर केली inclined plane आणि आपल्या horizontal plane ची, so this height must be equal to s sin theta, right? And this side is s cos theta. Okay, so हे काय येईल, h is equal to s sin theta आपल्याला मिळेल. height is equal to s sin theta. Now ट्रान्सलेशनल मोशन जेव्हा होत असेल किंवा ही बॉडी इनिशियल पोझिशन पासून फायनल पोझिशन पर्यंत येते. सो इनिशियली तिची जेव्हा बॉडी काय होईल, इनिशियली बॉडीमध्ये काय असेल तर तिची पोटेन्शियल एनर्जी. ओके, सो
ऑल पोटेन्शियल एनर्जी, सगळी पोटेन्शियल एनर्जी काय होईल, जशी रोल व्हायला सुरुवात होईल तशी ती कन्वर्ट होईल कायनेटिक एनर्जीमध्ये. ओके, सो होल पोटेन्शियल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू द कायनेटिक एनर्जी, राईट. किंवा मग फायनल पोझिशनला आल्यावर ही कायनेटिक एनर्जी जेव्हा तिला काहीतरी स्पीड असेल, ओके, ती रोलिंगमध्ये मोशनमध्ये असेल तेव्हा, त्याच्यानंतर फायनल पोझिशनला आल्यावर पुन्हा त्याची जी कायनेटिक एनर्जी आहे ती सगळीच्या सगळी कशामध्ये कन्वर्ट होईल, त्याच्या पोटेन्शियल एनर्जीमध्ये. ओके, सो होल पोटेन्शियल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू our kinetic energy. Okay, so what is potential energy? mgh, h is the height, potential energy at this point. Okay, mgh, then which is equal to kinetic energy for our rolling body 1/2 mv square in bracket 1 plus k square upon r square. ठीक है. So equate केला, mass will get cancelled out. Okay, what will you get? We have to find V. Okay, V आपल्याला फाइंड करायचं. सो V फाइंड करायचं आहे, तर V एका साईडला ठेवा आणि बाकीचे सगळे कंपोनंट दुसऱ्या साईडला. सो काय मिळेल, V स्क्वेअर इज इक्वल टू, येस, V स्क्वेअर इज इक्वल टू GH upon 1 plus k square into r square. Then this 2 is going to multiply here. So 2gh 1 plus k square upon r square. Okay. So V is what? V is equal to root of 2gh upon 1 plus k square upon r square. Right, so this is our velocity, linear velocity or translational velocity for this rolling motion. Yes, किंवा ही velocity कसली असेल, velocity of center of mass. सो आपण एक्सपिरियन्स केलं असेल की जी बॉडी आहे किंवा जे एखादा बॉल वगैरे किंवा रिंग तुम्ही हॉरिझॉन्टली किंवा हॉरिझॉन्टलवर तुम्ही जर मूव्ह करायला सोडून दिली, तर सुरुवातीला काय होईल, ती बॉडी थोडीशी अशी स्लिप होते. म्हणजे सुरुवातीला ती लिनियर मोशन दाखवते आणि त्याच्यानंतर रोल व्हायला सुरुवात होते. ठीक आहे. सो किंवा जर आपली बॉडी फक्त काय दाखवत असेल, तर तुमची ट्रान्सलेशनल मोशन दाखवत असेल, प्युअर ट्रान्सलेशनल मोशन, रोलिंग मोशन तिथे अजून घडत नाहीये, तर मग मात्र हा रेडियस ऑफ गायरेशन काय असेल, रेडियस ऑफ गायरेशन 0 असेल. ओके, तेव्हा तुमची व्हेलॉसिटी काय मिळेल, रूट 2gh 1 प्लस दिस फॅक्टर विल बिकम 0. ओके, सो व्हेलॉसिटी विल बिकम रूट 2gh फॉर प्युअर प्रूव्हर ट्रान्सलेशनल. ठीक आहे. सो फक्त स्लायडिंग होत असेल तुमच्या बॉडीची, म्हणजे बॉडी काय होते, फक्त ट्रान्सलेशनल मोशन दाखवते, प्युअर ट्रान्सलेशनल मोशन, तेव्हा व्हेलॉसिटी काय मिळेल, v इज इक्वल टू रूट 2gh. पण जर बॉडी काय दाखवते आपल्याला, रोलिंग मोशन पण दाखवते. ओके, सो रोलिंग मोशन दाखवताना प्युअर रोलिंग मोशन, आपण त्याला प्युअर रोलिंग मोशन मध्ये दोन्ही मोशन येतात, ट्रान्सलेशनल मोशन पण येते आणि आपली सर्क्युलर मोशन पण येते. मग त्यावेळी मात्र व्हेलॉसिटी आपल्याला काय मिळेल, v इज इक्वल टू 2gh अपॉन, ओके, रूट 2gh अपॉन 1 प्लस k स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर. येस, आता आपल्याला काय करायचंय, तर ह्या बॉडीची ऍक्सिलरेशन काय असेल ते पाहिजे. सो व्हॉट इज ऍक्सिलरेशन, जर आपण कायनेमॅटिक इक्वेशन बघितलं तर काय होतंय, v स्क्वेअर विच इज फायनल स्पीड, v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर मायनस 2as. राईट, सो s is the displacement, a is acceleration, u is the
इनिशियल स्पीड अँड व्ही इज द फायनल स्पीड. सो आपल्याकडे फायनल स्पीड आहे. इनिशियल स्पीड काय असेल या बॉडीचं? इनिशियली ती ऍट द रेस्ट असते, म्हणजे इनिशियल स्पीड 0 असेल. अँड वी हॅव टू फाइंड दिस ऍक्सेलरेशन. सो आता एस काय? आर टू दिस इनिशियल पोझिशन टू फायनल पोझिशन पर्यंत येताना एस एवढं डिस्टन्स तिथे डिस्प्लेसमेंट तिथे होते तुमच्या बॉडीची. सो एस इज इक्वल टू नाव h अपॉन साइन थीटा. ठीक है, s is equal to h upon sin theta. Then what will we get from this kinematical equation? 2as is equal to, sorry here plus, कारण आपली accelerating body आहे, not retarding, तो plus sign आहे. So 2as is equal to v square minus u square. Okay, so s is equal a is equal to v square minus u square upon 2s. Okay, so what is a? A is equal to v square का है? V is our this. V square is equal to 2gh 1 plus k square upon r square. So 2gh upon 1 plus k square upon r square. Okay, and what is u? U is 0. So this is 2s upon 2s. Okay, 2 into s is equal to h upon sin theta. So जर सॉल्व केला आपण तर काय मिळेल? a is equal to, so 2 and 2 will get cancel out, h and h will also get cancel out. So we will get this sin theta goes numerator. So g sin theta वरती जाणार upon 1 plus k square upon r square. ठीक है, so this is the acceleration of this rolling motion body. ठीक है, so velocity we have find velocity, kinetic energy and now acceleration. तर सो काही केसेस बघूया आपण की जर बॉडी ही आता रोलिंग मोशन मध्ये आपण वेलोसिटी बघितली त्या बॉडीची v इज इक्वल टू 2gh रूट 2gh 1 plus k square r square. Acceleration is equal to g sin theta upon 1 plus k square upon r square. And kinetic energy is also 1 by 2 mv square plus into 1 plus k square upon r square. So सगळीकडे आपल्याला k square upon r square हा फॅक्टर मिळतो. ठीक आहे, सो आपल्याला माहिती आहे मोमेंट ऑफ इनर्शिया आय फॉर ऑल बॉडी आपण जे फाइंड करू शकतो. सो त्याच्यामध्ये आपण के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअरची व्हॅल्यू डिफाईन करू शकतो. बघा फॉर एक्झाम्पल सॉलिड स्पियर आहे, सॉलिड स्पियरसाठी आय इज इक्वल टू 2/5 mr स्क्वेअर. ओके, सो हा जो फॅक्टर आहे ना, दिस इंडिकेट द व्हॅल्यू ऑफ के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. ओके, सो here k square upon r square is equal to 2/5. For a ring I is equal to mr square. Therefore factor k square upon r square is equal to 1. Then I for the uniform discs आपण कन्सिडर केली किंवा सॉलिड सिलेंडर कन्सिडर केला तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया 1/2 mr स्क्वेअर. ओके, सो हियर k स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर इज इक्वल टू 1/2. सिमिलरली फॉर बॉल हॉलोस्पियर असेल. ओके, सो त्याच्यासाठी मोमेंट ऑफ इनर्शिया 2/3 mr स्क्वेअर. देन आवर फॅक्टर k स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर इज इक्वल टू 2/3. So
असे सगळे ऑब्जेक्ट्स आपण घेतले, त्यांचे मोमेंट ऑफ इनर्शिया जर कम्पेअर केले तर आपल्याला के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअरची व्हॅल्यू मिळू शकते. ठीक आहे, म्हणजे आपण एक फॉर्म्युला डिफाईन करू शकतो की फॉर व्हॅल्यू फॅक्टर के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर एन इंटू आय इज इक्वल टू एन इंटू एम आर स्क्वेअर. ओके, आय इज इक्वल टू एन एम आर स्क्वेअर where n is equal to k square upon r square. So जो फॅक्टर मल्टिप्लाय असेल m इंटू आर स्क्वेअर ला, तो फॅक्टर काय असेल आपला k स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. सो त्याच्यावरून आपण काय करू शकतो तर k ची व्हॅल्यू, मोमेंट ऑफ गायरेशन पण आपल्याला तिथे मिळू शकते, रेडियस ऑफ गायरेशन पण आपल्याला मिळू शकते. ठीक आहे, सो दिस इज ऑल अबाउट रोलिंग मोशन. रोलिंग मोशन मध्ये काय होतंय तर दोन मोशन आपल्याला बघायला मिळतात, एक ट्रान्सलेशनल मोशन ॲज वेल ॲज सर्क्युलर मोशन. त्याच्यामुळे त्याला आपण त्याच्या कायनेटिक एनर्जीमध्ये आपण काय केलं, ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी आणि रोटेशनल कायनेटिक एनर्जी दोघं पण ॲड केलं. सो टोटल कायनेटिक एनर्जी मिळाली. टोटल कायनेटिक एनर्जी मिळाल्यानंतर आपण काय केलं तर व्हेलॉसिटी फाइंड केली. व्हेलॉसिटी फाइंड करण्यासाठी ह्याच्या रोलिंग बॉडीची पूर्णच्या पूर्ण तुमचा कायनेटिक एनर्जी आहे ती कशामध्ये कन्वर्ट होते, तुमच्या पोटेन्शियल एनर्जीमध्ये, किंवा पोटेन्शियल एनर्जी जेव्हा रोलिंग होत असताना कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट होते. सो तो फॉर्म्युला यूज करून आपण काय केलं तर व्हेलॉसिटी फाइंड केली. अँड व्हेलॉसिटी फाइंड केल्यानंतर ॲक्सेलरेशन फाइंड केलं विच इज इक्वल टू जी साइन थिटा अपॉन 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. देन के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअरचा हा फॅक्टर आहे तो आपण फाइंड आउट केला. ठीक आहे.